मला बदनाम करण्यासाठी मॉर्फ व्हिडिओ वापरला. राऊतांविरोधात संजय शिरसाटांनी ठोकला शड्डू, म्हणाले अब्रू नुकसानीचा दावा करणार. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या बेडरूममधील एक व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समोर आणला. या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट यांच्या शेजारी रोख पैशांनी भरलेली एक बॅग दिसून येते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संजय शिरसाट यांनी त्या बॅगेत पैसे नसून कपडे होते असे याआधी म्हटलं आहे. त्यानंतर आज शनिवारी दिनांक 12 संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे की मला बदनाम करण्यासाठी हा मॉर्फ व्हिडिओ वापरला. मी ठरवलं आहे की अशा लोकांना धडा शिकवायला हवा. स्वप्ना पाटकरबाबत त्यांचे व्हिडिओ पहा, मग तुम्हाला कळेल ते कसे आहेत. माझा तो व्हिडिओ ते माझं चारित्र्य हनन आहे. मी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. त्यांनी माफी मागितली नाही तर गुन्हा दाखल करेन, असा इशारा त्यांनी संजय राऊत यांनी दिला आहे. दलालांची एक गँग महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. यांचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, परंतु त्या खालच्या राजकारणाला मला जायचं नाही. परंतु आता मला असं वाटायला लागलंय की आता त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देणं गरजेचं आहे. कुठं कुठं कशी सरकारी बंगल्यामध्ये पार्ट्या केल्यात त्याचे सुद्धा आता व्हिडिओ मला सुद्धा दाखवावे लागतील असं मला वाटतंय. आणि म्हणून ते बाकी काय असेल ते पुणे असेल, मुंबई असेल, मी सगळे प्रकार जेव्हा काढेल तर हे यांना प्रतिभूत थोडी होईल. परंतु ह्या नीच पातळीवर जाण्याची माझी आज तरी इच्छा नाहीये. जर त्यांनी माझ्या विरोधात आणखीन गरळ ओकण्याचा प्रयत्न केला तर मला निश्चित त्या भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल. असं म्हणाले की तुम्ही कुठल्या पातळीवर गेलेले आहात हे तुमच्या राजकारणात तुमच्या तत्वात बसतं का? माझ्या बेडरूम मध्ये मी बसणं हे माझ्या पातळीत बसत नाही काय? नालायकानं हो, तुम्ही जाऊन कुठलचा तरी व्हिडिओ काढून त्याचा दाखवायचा प्रयत्न करताय. तुम्हाला त्याची लाज लज्जा काही वाटते का? या अशा प्रकारचं कधी राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलंय का? सुसंस्कृत असलेले तुम्ही ही अशी नीच पातळी गाठता. याच्यामुळे तुम्हाला वाटतं आमची जास्त बदनामी होते. परंतु एक लक्षात ठेवा, हे सगळे जण फक्त आणि फक्त कसं मला टार्गेट करता येईल याचा प्रयत्न ते आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.